शरीराला थंडावा देणारं आणि तितकंच पौष्टिक असं काहीतरी खावंसं वाटते का? बाहेर उन्हाचा तडाखा वाढतोय, तर मग तुम्ही ही रेसिपी बनवलीच पाहिजे. मुलांच्या डब्यासाठी असो किंवा प्रवासासाठी एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे. लहानशा भुकेसाठी देखील हे लाडू म्हणजे प्रोटीनचा स्रोत आहे. विशेष म्हणजे यासाठी गॅससमोर तासनतास उभं राहण्याची अजिबात गरज नाही. चला तर मग बनवूयात झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी. तुमच्यासाठी आज आपण ही ऊर्जेची खाण आणि या चवीला एकदम झक्कास असे हे सत्तूचे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी सत्तूचं पीठ वापरायचं आहे. तर सत्तूचं पीठ म्हणजे काय, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते आहे की हे जे आपले फुटाणे आहेत याचीच पावडर बनवून हे सत्तूचं पीठ बनवलं जातं. तर आपण या ठिकाणी सत्तूच्या पिठापासून लाडू बनवूयात. तर 2 वाटी आपण सत्तूचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. मार्केटमध्ये सत्तूचं पीठ म्हणून अगदी आयतं आपल्याला या ठिकाणी भेटतं. तर तेच या ठिकाणी आपण वापरत आहोत. याला थोडंसं चाळून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती अगदी 10 मिनटं फक्त खमंग वास सुटेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपण 2 ते 3 चमचे तूप टाकून याला एकसारखं या पद्धतीनं छान गाठी सुटून फोडून व्यवस्थित एकसारखं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे लाडू बनवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1 वाटी तूप लागेल. तर घरगुती गावरान तूप या ठिकाणी मी वापरत आहे. सत्तूचं पीठ हे आधीच भाजलेलं असतं, त्यामुळं याला जास्त वेळ भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. फक्त खमंग वास सुटेपर्यंत आणि हलकासा याचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेऊयात, जेणेकरून यामधलं जे मॉइश्चर आहे ते कमी होईल. शिवाय आपले लाडू हे जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होईल. शिवाय लाडू देखील खमंग लागतील. तर या ठिकाणी बघू शकता, अगदी व्यवस्थित आपण यामधल्या पिठाच्या ज्या गाठी आहेत तुपामुळे आलेल्या त्या देखील मोडून एकसारखं पीठ या ठिकाणी रंग बदलेपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे. आता याला एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. या ठिकाणी ड्रायफ्रूट्स टाकणं ऑप्शनल आहे. तर यामध्ये मी 1 वाटी मखाणे, 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 2 चमचे या ठिकाणी मी सूर्यफुलाच्या बिया आणि 2 चमचे भोपळ्याच्या बिया देखील टाकलेल्या आहेत. यामुळे लाडू आणखीनच पौष्टिक होईल. शिवाय तुम्हाला दिवसभर खूपच एनर्जेटिक आणि पोटभरीचा देखील हा पदार्थ वाटेल. तर या ठिकाणी याला 5 मिनटं आपण भाजून घेतलेलं आहे. तर मखाणे आणि आपले ड्रायफ्रूट्स छान भाजलेले आहेत. याला देखील बाजूला काढून ठेवूयात. आता कढईमध्ये आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. तुम्ही गुळाऐवजी या ठिकाणी खजूरची पावडर किंवा खजूर देखील वितळून किंवा वाटून मिक्सरमध्ये बारीक करून यासाठी लाडूसाठी वापरू शकता. तर 2 चमचे तुपामध्ये आपण हा गूळ वितळेपर्यंत गरम करून घेऊयात. आपला गूळ वितळत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटची पावडर देखील बनवून घेतलेली आहे. आपला गूळ वितळला की यामध्ये आपल्याला सत्तूचं सगळं पीठ टाकून घ्यायचं आहे. शिवाय ड्रायफ्रूटची पावडर देखील टाकून घेऊयात. गॅस बंद करून आपल्याला हे सगळे जिन्नस आता एकजीव करून घ्यायचे आहेत. तर बघा, एक 10 ते 15 मिनटामध्ये मस्त असे आपले हे लाडू या ठिकाणी तयार होतात. तर पौष्टिक असे हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी फायदेशीर आहेत. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पाहिली पाहिजे. आता या ठिकाणी आपण लाडू वळवायला घेऊयात. त्या अगोदर आपल्याला सगळं पीठ या पद्धतीनं हातावर व्यवस्थित चोळून एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं लाडू बनवायला घ्यायचा. जर लाडू असा कोरडा आणि लगेचच सुटत असेल तर आपल्याला यामध्ये आणखीन तूप टाकण्याची गरज आहे. तर आपण पीठ भाजून घेईपर्यंत आपल्याला अर्धी वाटी तूप लागलं होतं. आता अर्धी वाटी तूप अजून आपण यामध्ये टाकून घेऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता, मस्त असं रवाळ गावरान गाईचं तूप या ठिकाणी माझ्याकडे आहे. तर हे तूप कसं बनवायचं याची देखील रेसिपी मी लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर अर्धी वाटी गावरान गाईचं तूप यामध्ये मी टाकत आहे. तूप वितळून घ्यायचं आणि त्यानंतरच वापरायचं, जेणेकरून एकसारखं ते पिठाला लागलं जातं. तर हे बघा, तूप गरम असल्यामुळे मी चमच्याच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लाडूचं मिश्रण एकदम मस्त एकजीव आपले लाडू बनतील, एकसारखे ते बांधता येतील या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लाडू बनवायला घेऊयात. अगदी हलका हात, अलगद हाताने या ठिकाणी आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. तर लाडू तुम्हाला किती मोठा किंवा छोटा या पद्धतीनं याचं मिश्रण घेऊन असा लाडू वळवून घ्यायचा आहे. तर बघा, मस्त असे आपले या ठिकाणी लाडू तयार होत आहेत. याच पद्धतीनं आपण बाकीचे सगळे लाडू बनवून घेऊयात. तासनतास गॅससमोर उभं न राहता अगदी 10 ते 15 मिनटामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. लहानशा भुकेसाठी असो किंवा प्रवासामध्ये तुम्ही हे लाडू घेऊन जाऊ शकता.
अगदी सोप्या पद्धतीने बनतात आणि खूपच चवदार आणि पौष्टिक असे आपले हे सत्तूचे लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत. यासाठी तुम्ही थोडेसे गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप या पद्धतीने याला लावून घेऊ शकता किंवा काळे बेदाणे किंवा लाल मनुके देखील तुम्ही याला लावून घेऊ शकता. तर तयार झालेले आहेत खमंग आणि चविष्ट असे आपले सत्तूचे लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. शिवाय तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.